कृष्णा आंधळेला अटक करा, 25 तारखेपर्यंत अटक न केल्यास अन्नत्याग करू, आरोपींना फाशीची शिक्षा मिळेपर्यंत थांबणार नाही. मस्साजोगमधील बैठकीमध्ये ग्रामस्थ आक्रमक झाले. खासदार सुप्रिया सुळे आज बीड मस्साजोग दौऱ्यावर आहेत. संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची सांत्वनपरत्या भेट घेतील. तर आम्हाला सुप्रिया सुळेंकडून अपेक्षा आहेत, न्यायाची अपेक्षा. धनंजय देशमुखांचं हे वक्तव्य. नैतिकतेवर धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला पाहिजे. या प्रकरणात पुरावा असूनही गुन्हा का दाखल होत नाहीये, सुप्रिया सुळेंचा संतप्त सवाल आहे. सुरेश धस यांच्याकडून खूप अपेक्षा होत्या. सुरेश धस मुंडेंना भेटतील असं कधीच वाटलं नव्हतं. धनंजय मुंडे सुरेश धस भेटीवर सुप्रिया सुळेंचं वक्तव्य. आमच्यामध्ये कोणतंही कोल्ड वॉर नाहीये. आमचं वॉर विकास विरोधी लोकांशी आहे. महायुतीमधल्या कोल्ड वॉरच्या चर्चांवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य आहे. पंचांनी दिलेला निर्णय काही लोकांना पटत नाही. आम्हाला परत एकदा निर्णय पाहिजे असं म्हणतात. रायगडच्या पालकमंत्री पदावरून सुनील तटकरेंचा गोगावलेंना टोला आहे. निर्णय चुकला तर पंचांची काय हालत होती हे कुस्तीमध्ये पाहिलंय. आता महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचं उदाहरण देत शिरसाट यांचं तटकरेंवर हे पलटवार आहे. आणि निर्णय बदलावा लागतो याची उदाहरणं आहेत, त्याचं भान ठेवलं पाहिजे, शिरसाटांचा सल्ला. नाशिकमध्ये अजित पवारांचे राष्ट्रवादी आणि शिंदेंच्या शिवसेनेमध्ये वाद झालाय. दादांचे आमदार सरोज अहिरे यांची नेते विजय करंजकर यांच्यावरती आरोप करत अजितदादांकडे तक्रार. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीमध्येच लढणार, बावनकुळेंची माहिती. तर लाडकी बहीण योजना सुरूच राहणार, योजना बंद करणार नाही, बावनकुळेंचं वक्तव्य. नितीन गडकरी राष्ट्रवादीमध्ये जाणार अशा बातम्या करू नका. इस्लामपूरमधील राजाराम बापू इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमामध्ये जयंत पाटलांची माध्यमांना उद्देशून फटकेबाजी. राजाराम बापू इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमात नितीन गडकरी आणि जयंत पाटील एकाच मंचावर आले. भाजपच्या प्रवेशाच्या चर्चांच्या बातम्यांवरून जयंत पाटलांनी चांगलीच फटकेबाजी केली आहे. तर जयंतराव, तुम्ही राजकारणाचा फार विचार करू नका असं म्हणत गडकरींनी पोपरखुळी लगावली. इंटरनॅशनल टेम्पल कन्व्हेन्शनला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती. मंदिरांच्या माध्यमामधून देशाची अर्थव्यवस्था बळकट होते. अधिवेशनात फडणवीसांचं हे वक्तव्य. तर ठाकरेंची शिवसेना फोडण्यासाठी दबावतंत्राचा वापर, खासदार संजय देशमुख यांचा आरोप आहे. पैशाचे आमिष दाखवले जात असल्याचाही देशमुखांचा आरोप आहे. आदित्य ठाकरेही ठाकरेंना सोडण्याची भाषा करतील अशी ठाकरेंच्या शिवसेनेची अवस्था आहे. शहाजी बापू पाटलांचा हल्लाबोल. तर भास्कर जाधवांनी चांगला निर्णय घेतल्यास त्यांना भरपूर संधी मिळेल, शहाजी बापू पाटलांचं वक्तव्य. शिवसेनेचं पुण्यामधील मिशन टायगर रखडलंय. ठोस आश्वासन मिळालं नसल्यानं 3 माजी आमदारांचा अद्याप प्रवेश झालेला नाहीये. अजून महिनाभरामध्ये पुण्यातील पक्षप्रवेश होणार नाही, सूत्रांची माहिती आहे. शिवसेनेकडून ठाकरेंच्या कोकणातील एकमेव आमदाराला थेट ऑफर आहे. वाघांच्या कळपात या. संजय शिरसाट यांची भास्कर जाधवांनाही ऑफर. तर यापूर्वी उदय सामंतांकडूनही जाधवांना शिवसेना प्रवेशाची ऑफर होती. भास्कर जाधव नाराज नाही आहेत, ते ठाकरेंशी बोलतील. नाराजांना थांबवणं ही जाधवांची भूमिका आहे. माजी आमदार वैभव नाईक यांचं वक्तव्य. उद्धव ठाकरेंनी आता सेना भवनाला टाळं ठोकावं. ठाकरेंनी बैठका बोलवाव्यात, आम्ही त्यांचा पक्ष रिकामा करतो. मंत्री नितेश राणे यांची उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका. काही नेते कोणत्याही पक्षात असले तरी नेहमी नाराज असतात. काहीतरी साध्य करण्यासाठी नाराजी असते. भाजप नेते विनय नातू यांची भास्कर जाधवांवर टीका. नवी मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का. ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते विजय चौगुलेंच्या नेतृत्वामध्ये पदाधिकाऱ्यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश. अकोल्यामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाला धक्का. अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे सहसमन्वयक प्रकाश डवले यांची पक्षाला सोडचिठ्ठी. खासदार शाहू छत्रपतींची नितीन गडकरी यांच्याकडे. कोल्हापूरमध्ये उड्डाणपुलाची मागणी. मार्केट यार्ड परिसरामध्ये उड्डाणपूल करण्याबाबत शाहू छत्रपतींचं गडकरींना निवेदन आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवजन्मोत्सव सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं. या सोहळ्यात साहसी खेळांची प्रात्यक्षिक. विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी तलवार चालवली. मंदिरावर शासनाचं नियंत्रण नकोय. मंदिराच्या धनाचा अपव्यय व्हायला नकोय. आंतरराष्ट्रीय मंदिर अधिवेशनात गोविंदगिरी महाराज यांचं वक्तव्य. मंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराआधी ठाण्यामध्ये बॅनरबाजी. वनमंत्री गणेश नाईकांचा 24 तासांच्या आत दुसरा जनता दरबार. बॅनरबाजीमधून शक्ती प्रदर्शन. अहिल्यानगरमध्ये झालेल्या कुस्ती स्पर्धेत राजकारण झालंय. आम्ही राजकारण बाजूला ठेवून स्पर्धा घेणार आहोत. कर्जत जामखेडमध्ये पुढच्या महिन्यात कुस्ती स्पर्धा होणार, रोहित पवारांचं वक्तव्य. महाराष्ट्रामध्ये एकच महाराष्ट्र केसरी स्पर्धा घ्यावी. पैलवान चंद्रहार पाटलांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी आहे. तर कुस्ती स्पर्धा घेतली तर उपोषण आपण करणार.
रोहित पवारांच्या कुस्ती स्पर्धेला चंद्रहार पाटलांचा इशारा आहे. पुण्याच्या वाघोलीमध्ये बैलगाडा शर्यतीचा व्हिडिओ व्हायरल झाला. शर्यतीमध्ये 80 वर्षीय चांगदेव नानांकडून तरुणांना लाजवेल असा जल्लोष. चांगदेव नाना अहिल्यानगरच्या श्रीगोंद्यामधील कोल्हेवाडी गावचेच रहिवासी आहेत. मध्ये जुन्या वागदामधून तरुणालाच बेदम मारहाण करण्यात आली. तरुणाला मारहाणाची ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. शनीपेठ पोलीस ठाण्यात 7 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. जळगावच्या गोदावरी IMR कॉलेज समोरील कारच्या काचा अज्ञातानं फोडलेल्या. या घटनेत कारचं मोठं नुकसान झालं. MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तुळजापूरमध्ये 2.5 वर्षांपासून ड्रग्ज तस्करी सुरू असल्याचा पुजाऱ्यांचा आरोप आहे. 4 महिन्यांपूर्वी प्रशासनाकडे तक्रार करूनही तोडगा नाहीये आणि ड्रग्ज विरोधामध्ये कारवाई न केल्यास तुळजापूर बंद ठेवण्याचा इशारा दिलाय. उजनी धरणामधून सोलापूर शहर आणि इतर तालुक्यांसाठी आता 1600 क्युसेक पाणी टप्प्याटप्प्यानं सोडण्यात येणार आहे आणि सोलापूर शहराची 1.5 महिन्यांची तहान त्यामुळे भागेल. नांदेडच्या कंधारमध्ये पेट्रोल पंप परिसरात उभ्या असलेल्या ट्रकला अचानक आग लागली. या नागरिकांच्या तत्परतेमुळेच आग विझवण्यात यश आलंय. या घटनेमध्ये कुठलीही जीवितहानी नाही, मात्र ट्रकचं मोठं नुकसान झालंय. धुळे जिल्ह्यामधील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये टोमॅटोच्या दरामध्ये मोठी घसरण झाली आहे. टोमॅटोचे भाव आता प्रति कॅरेट 100 ते 120 रुपये झाल्यानं शेतकरी चिंतेत आहेत. धुळ्यामध्ये केळीला 20 ते 22 रुपये भाव मिळत असल्यानं केळी उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. केळीला किमान 30 ते 35 रुपये भाव देण्याची मागणी आहे. नंदुरबार जिल्ह्यामध्ये CCI कापूस खरेदी केंद्र बंद असल्यानं शेतकऱ्यांसमोर मोठं संकट. कापूस कुठे विकायचा असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर. उन्हाळा सुरू झाल्यानं धुळे जिल्ह्यामधील ग्रामीण भागात वाळवणी पदार्थ बनवण्यासाठी महिलांची लगबग सुरू आहे. पापड, शेवया आणि कुरड्या बनवण्यात महिला व्यस्त आहेत. नंदुरबारमध्ये बंजारा समाजाच्या तांडा समृद्धी योजनेसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक. बंजारा समाजाच्या विकासासाठी 15 ग्रामपंचायती स्वतंत्र केल्या जाणार आहेत. तुळजाभवानी देवीच्या मंदिरामधील गर्भगृह विस्ताराला तांत्रिक अडथळा. पुरातत्व विभाग निर्णय घेणार आहे. जिल्हाधिकारी सचिन आंबसे यांची माहिती. भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता गर्भगृहाचा विस्तार करण्याची पुजारी ग्रामस्थांची मागणी आहे. सांगोल्यामध्ये बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेचा भूमिपूजन सोहळा संपन्न. राधाकृष्ण विखे पाटील, पालकमंत्री जयकुमार गोरेंची उपस्थिती. नागपूरच्या सक्करदरा हद्दीमध्ये युवकाची हत्या. क्षुल्लक कारणावरून गुंडांकडून युवकाची हत्या. आरोपीला पोलिसांकडून अटक. अधिकचा तपास सुरू. परभणी शहरामध्ये ट्रॅफिकमुळे वाहतूक कोंडीचा सामना. नागरिक वैतागलेले आहेत. वाहतूक शाखेकडून मात्र कुठल्याही उपाययोजना नाही आहेत. बेळगावच्या 40गावमधील डोळ्याच्या धर्मार्थ दवाखान्याची दयनीय अवस्था. काही दिवसांपासून दवाखाना बंद असल्यानं गोरगरीब नेत्ररुग्ण सेवेपासून वंचित आहेत. दवाखाना सुरू करण्याची नागरिकांची मागणी आहे. पंढरपूरमध्ये मुलींच्या शिक्षणासाठी पोलीस प्रशासनाकडून बाईक रॅली. उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली जनजागृती. साताऱ्याच्या पाचगणीमध्ये पॅराग्लायडिंग करत विद्यार्थी कॉलेजला पोहोचला. विद्यार्थ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. सांगलीच्या मिरज तालुक्यामध्ये एरंडोलमध्ये जान्हवी देवीची यात्रा मोठ्या उत्साहात साजरी. देवीच्या मंदिर आकर्षक विद्युत रोषणाई मंदिरात करण्यात आली आणि भाविकांची मोठी गर्दी आहे.